कुठल्याही प्रकारचं वाटण न बनवता, जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी घरच्या साहित्यात झटपट होणारी ही पालक मटारची भाजी तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट होणारी खूप सोपी अशी ही पालक मटारची भाजी करणार आहोत। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी, नान, पुरी, पुलका आणि अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकताय। अगदी चविष्ट लागते, झटपट होते आणि अगदी कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होते। तर यासाठी इथे मी पालक निवडून स्वच्छ धुवून चाळणीवरती पाणी निथळायला ठेवलेला आहे। पालक घेताना फक्त पानांचा भाग आपल्याला घ्यायचा आहे। पालक जर कवळा असेल तर हलकासा देठाचा भाग तुम्ही इथे घेऊ शकता, अन्यथा आपल्याला फक्त पानांचा वापर या भाजीसाठी करायचा आहे। निघालेला जास्तीचा देठाचा भाग तुम्ही बारीक चिरून डाळीमध्ये घालू शकता किंवा नेहमीची जी साधी आपण भाजी बनवतो पालकाची त्यामध्ये देठांचा वापर करू शकता। तर इथे मी अशी हलकीशी देठ असणारी ही पालकाची भाजी निवडून घेतलेली आहे आणि आता ही भाजी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी बारीक तुम्ही ही भाजी चिरून घेऊ शकता। तर ही भाजी मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। इथे मी एक पेंडी ही पालकाची घेतली होती आणि अगदी हलकासा देठाचा भाग घेऊन फक्त पानांचा वापर इथे मी केलेला आहे। भाजी साधारण वाटीने म्हणाल तर 2 वाटी ही भाजी भरते आणि इथे आपल्याला लागणार आहे मटार। तर इथे 1 वाटी मी मटार घेतलेला आहे। तर इथे मी ताजा मटार वापरलेला आहे। तर इथे तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी चालू शकतं आणि मटारचं जे प्रमाण आहे किंवा भाजीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याच्यासोबतच इतर काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। यासोबतच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। तर या भाजीमध्ये मी फक्त लसणाचा वापर केलेला आहे, आलं लसूण वापरणार नाही आहे। पण तुम्हाला हवं असेल तर 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकताय। आणि या साहित्यांसोबतच आपल्याला तेल, तिखट, मीठ आणि काही घरचे मसाले लागणार आहेत। तर या भाजीमध्ये आपण एक खास गोष्ट घालणार आहोत आणि ती खास गोष्ट म्हणजे हे बेसन। तर इथे मी 4 चमचे बेसन छान भाजून घेतलेलं आहे। तेल, तूप काहीच न घालता खमंग असं हे हलक्याशा रंगावरती बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी 4 चमचे हे बेसन वापरलेलं आहे, पण हे बेसनाचं प्रमाण असं काही नाही आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ करायची आहे किंवा दाटसर किंवा कोरडी करायची आहे त्यानुसार हे बेसन तुम्ही कमी जास्त करू शकताय। पण हे बेसन छान भाजूनच आपल्याला या भाजीमध्ये वापरायचं आहे। तर आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी साधारण 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण या भाजीमध्ये थोडंसं जास्त घालावं लागतं। तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलेलं आहे, जिरं चांगलं फुलू द्यायचं। त्यानंतर लसूण घातलेलं आहे, यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि कांदा घातलेला आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे। कांदा अगदीच लालसर करायची गरज नाही आहे, अगदी हलकासा मऊसर कांदा झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। हा टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत आपल्याला तेलावरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला पाहिजे, छान मऊसूत झाला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये असा सॉफ्ट होतो। तर असा मऊसूद टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मटार घालायचा आहे। मटार सुद्धा 1 ते 2 मिनिट आपण तेलावरती परतून घेणार आहोत। सगळं साहित्य मध्यम गॅसवरतीच आपल्याला परतत राहायचं आहे। तर इथे साधारण 1-2 मिनिटे झालेली आहेत। मटार छान परतून घेतलेला आहे तेलावरती। आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा इथे मी धने जिरे पावडर घातलेली आहे। यानंतर तिखट घालायचं आहे। तर हे घरचं मसाला तिखट मी वापरते, 2 चमचे तिखट घातलेला आहे, 1 छोटा चमचा इथे मी खडे मीठ घालते। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सगळं घातलेलं साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे, नाहीतर मग मसाले खाली लागू शकतात। आता या भाजीला छान रंग येण्यासाठी तुम्ही इथे 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर वापरू शकता। सगळे मसाले मध्यम ते बारीक गॅसवरती मिनिटभर परतून घेतले आणि आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे। तर आता गॅस कमीच ठेवायचा आहे, पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि हा पालक या मसाल्यांसोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये हा पालक या मसाल्यांसोबत असा व्यवस्थित मिक्स होतो।
पालक आणि हे सगळे जिन्नस छान असे एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे, जे आपण आधीच भाजून ठेवलेलं आहे। तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजून घेतलेलंच बेसन आपल्याला इथे वापरायचं आहे, म्हणजे ही भाजी अगदी मस्त खमंग आणि चवदार होते। तर आता घातलेलं बेसन या भाजीसोबत किंवा या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं बेसन या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, तोपर्यंत आपण याला व्यवस्थित परतत राहायचं आहे। गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे। तर आता इथे जर तुम्हाला ही सुकी भाजी बनवायची असेल तर मटार आणि पालक थोडासा वाफेवरती चांगला शिजवून घ्या आणि त्यानंतरच याच्यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसन भाजूनच घालायचं आहे। बेसन थोडंसं जास्त लागेल किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये बेसन घालू शकता। बेसन असं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटे ही भाजी छान अशी वाफून शिजवून घ्यायची, म्हणजे ही पालक मटारची बेसन घालून केलेली सुकी भाजी तयार होते। पण इथे मी पालक मटारची पातळ भाजी बनवते, त्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। बेसन या भाजी सोबत व्यवस्थित परतून झाल्यानंतरच पाणी घालायचं आहे आणि गरम केलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सगळं पाणी एकाच वेळेला घालायचं नाही, पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि मग गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला ही भाजी कितपत दाटसर करायची आहे, पातळ करायची आहे, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। तर इथे अशी ही हलकीशी पातळ मी भाजी बनवलेली आहे। ही भाजी शिजल्यानंतर अजून दाटसर होणार आहे। तर इथे झाकण लावून ही भाजी अगदी बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून ही भाजी दर 1 ते 2 मिनिटाला छान अशी तळापासून ढवळून घ्यायची, नाहीतर भाजी खाली लागू शकते। आता ही भाजी शिजल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर जास्त दाटसर होते, त्यामुळे तुम्हाला जशी भाजी हवी आहे त्यापेक्षा थोडीशी पातळ करा, म्हणजे अगदी परफेक्ट तुमची ही भाजी तयार होईल। तर इथे अगदी मंद गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटापासून ही भाजी मी शिजवून घेत आहे। भाजी तयार झालेली आहे। अधूनमधून झाकण काढून ही भाजी मी 2 ते 3 वेळेला तळापासून छान ढवळून घेतली। भाजी ढवळून घेत असताना जर तळाला लागत असेल किंवा तुम्हाला जर जास्त दाटसर वाटली तर यामध्ये गरजेनुसार तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। तर ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागतेच, पण याचा स्वाद तुम्हाला जर अजून वाढवायचा असेल तर याच्यावरून तुम्ही मस्त अशी लसणाची फोडणी देऊ शकता। तेल, हलकंसं लाल तिखट, हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण ठेचून किंवा चिरून घाला आणि ती मस्त खमंग फोडणी याच्यावरती घाला। मस्त लसूणी स्वादाची अशी ही भाजी तयार होईल। आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। घातलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे मस्त अशी ही पालक मटारची भाजी आपली तयार झालेली आहे। कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता, खूप सारे मसाले न घालता अगदी परफेक्ट अशी ही भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी ही झटपट होणारी भाजी तुम्ही बनवू शकता। अगदी सुकी भाजी बनवलात किंवा अशी पातळ भाजी बनवलात तरीही अतिशय सुंदर अशी भाजी तयार होते। तयार झालेली भाजी सर्व करूयात। संध्याकाळच्या वेळेला आमटी आणि भाजी दोन्ही करायचा कंटाळा आला असेल तर अशी ही एकच भाजी बनवलात तर भातासोबत आणि चपाती भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही एकच भाजी अगदी आवडीने खाऊ शकताय। तर मस्त अशी ही भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।